शाय नमः श्रीरामचंद्राय नमः। पूर्व प्रसंगा प्रती दुतिका मागे मारुती आला अशोकवना प्रती सीता सती वंदावया रामचंद्र भगवान की जय। तर असणारा कालच्या अध्यायाच्या ठिकाणी सीता मातेचा शोध असणारा हनुमानजीला लागलेला आहे। राजा रावणानं असणारा त्या ठिकाणी आपल्या ज्या असणाऱ्या सेविका होत्या त्यांना असणारा निरोप त्यांच्या सोबत पाठवलेला आहे की मी सोडता असणारा कुणी जरी त्या ठिकाणी आलं तरी सीता मातेची सोडवणूक करायची नाही, अशा प्रकारचा आदेश असणारा त्या ठिकाणी राजा रावणानं ज्या सेविका होत्या त्यांच्या हाती पाठवलेला होता। आणि तोच आदेश घेऊन जात असताना असणारा त्यांच्या माग असणारा त्या ठिकाणी हनुमानजी अशोक वनाच्या ठिकाणी असणारे आलेले आहेत। अशा प्रकारची कथा असणारी कालच्या अध्यायाच्या ठिकाणी आपण ऐकलेली आहे। देखोनी अशोक वन हनुमान घाली लोटांगण करोनिया श्रीराम स्मरण सीता दर्शन करून घे। आणि आता असणार अशोक वन ज्या वेळेस असणार मारुतीरायानं पाहिलेलं आहे त्यावेळेस असणारा सीता मातेला सुद्धा दुरूनच पाहिलेला आहे आणि लोटांगण हनुमानजीने घातलेलं आहे। अशोक म्हणजे असणार कसल्याही प्रकारचं दुःख असणार त्या ठिकाणी नाही, जिकडं बघावं तिकडं असणार फक्त सुख सुख सुखच असणार त्या ठिकाणी त्या वनामध्ये आहे। त्याला अशोक अशा प्रकारचं वन म्हणतात आणि त्या वनामध्ये त्या ठिकाणी सीता मातेला हनुमानजीने पाहिलेलं आहे। साधा वय सीता चिद्रत्न हनुमान क्षण एक धरियान देखोनिया अशोक वन आले पुरण हनुमंता। आता असणारा त्या ठिकाणी सीता मातेला बोलण्यासाठी सीता मातेसोबत संवाद करण्यासाठी असणारा त्या ठिकाणी हनुमानजी सज्ज झालेले आहेत, परंतु एका क्षणासाठी असणारा त्यांनी जे काही अशोकवन आहे त्याची पाहणी असणारे जिकडं तिकडं करू लागलेले आहेत, त्याचं निरीक्षण असणारा करू लागलेले आहेत। त्यावेळेस अतिशय उत्साह असणारा त्या हनुमानजीला वाटू लागलेला आहे। जैसा श्रीरामाचा वन तैसे करोनी उड्डाण अशोकवना माझी जाण आला पण हनुमंत। आणि असणारा त्या ठिकाणी उड्डाण हनुमानजीने केलेलं आहे आणि उड्डाण करून असणारा त्या ठिकाणी अशोक वनामध्ये एका क्षणात असणारा हनुमानजीने प्रवेश केलेला आहे। वृक्ष सफळ आणि सरळ वन देखोनी विशाळ करी हर्षाचा गोंधळ घोटी लाळे मिटक्या देत। आता ते अशोक वन ज्या वेळेस असणारे त्यांनी पाहिलेलं आहे, जिकडं पाहावं तिकडं असणारे फळांनी भरलेलं अशा प्रकारचं अशोकवन पाहिलेलं आहे। या झाडावरून त्या झाडावर उड्या मारू लागलेल्या आहेत, कारण आनंद ज्या वेळेस माणसाला होतो ना त्यावेळेस सगळी दुनिया असणारी त्याला गोड वाटायला लागते। दुःख जरी त्याच्या समोर असलं ना तरी ते सुद्धा सुख असणारं त्याला वाटायला लागतं, ज्या वेळेस असणारं त्याच्या मनामध्ये समाधान असतं आणि ते समाधान असणारं हनुमानजीला प्राप्त झालेलं आहे। म्हणून असणारं अतिशय आनंदानं असणारं त्या फळाच्या झाडावर इकडून तिकडे उड्या मारू लागलेल्या आहेत आणि त्या जिबाळ्या असणाऱ्या त्या फळांकडे बघून हनुमानजी चाटू लागलेले आहे। दाट देखून या झाडा उल्हास आला माकडा वृक्ष वृक्षी उडे तडतडा नाचवे पुढा निज पुच्छे। आणि आपला शेपूट असणारा त्या ठिकाणी उंच करून उड्या मारू लागलेल्या आहेत, या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून त्या झाडावर। माणसालाही तसंच होतं, जास्त आनंद झाला ना त्याला हिथं बसू का तिथं बसू, तिथं बसू का तिथं बसू, हे करू का ते करू अशी अवस्था माणसाची होते। तसंच असणारं त्या ठिकाणी उत्साही हनुमानजी झालेले आहे। सापडली श्रीराम कांता फिटली आली व्याधी चिंता विचकोनिया निज दाता देवा देवता वाकुल्या आपलं कार्य पूर्णत्वास गेलेलं आहे। प्रभू रामचंद्रांनी जे कार्य आपल्याला सांगितलं आहे त्याचा असणारा त्या ठिकाणी अंत झालेला आहे, कार्य असणारा सिद्धीला गेलेला आहे। म्हणून असणारा त्या ठिकाणी काय करू आणि काय नाही अशी अवस्था हनुमानजीची झालेली आहे। मग जास्त आनंदाच्या भरात माणसाला कळत नाही मी कुणाला काय बोलायलोय, काय करायलोय, कसा आनंद साजरा करायलोय। देवांना सुद्धा असणारं खालून वाकडं दाखवू लागलेले आहेत, केलं का नाही मी माझं काम पूर्ण, लय मला वाकडं घालायला लागला होता पण मी असणारं माझं कार्य त्या ठिकाणी पूर्णत्वास नेलेलं आहे असं हनुमानजी देवांना वाकडं दाखवत आहे। नारळी गडगडती घडे हनुमान पाहे तिकडे पक्व खरजुरी दे कुणी पुढे वेगे उडे गटकावया। आता असणारं मोठमोठे नारळाचे झाड असणारे त्या ठिकाणी हनुमानजीने पाहिलेले आहे, त्याला असणारे भरघोस अशा प्रकारचे नारळ लागलेले आहेत। तिथंच असणारं खजुराचे झाड सुद्धा असणारं हनुमानजीने दुरून पाहिलेले आहेत आणि अतिशय त्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे। लगेच असणारा या घटा असणारा त्या खजूर आहे ते खायची इच्छा झालेली आहे, म्हणून त्या झाडाच्या दिशेने उड्या मारू लागलेल्या आहे। पिकले आंबे देखून देत हनुमान डोळे मिचकावीत द्राक्षांचे गडे लोंबते
हलवितेत निज पुच्चे आता असणारं द्राक्षाचं घड बघितलेलं आहे, पिकलेले आंब्याचे झाडं असणारं त्या ठिकाणी पिवळे सुटूक अशा प्रकारचे झाडाला आंबे झालेले पाहिलेले आहेत. आपल्या शेपटीच्या सहाय्यानं उंच घड आहे, शेपटीच्या सहाय्यानं हलवू लागलेले आहेत, द्राक्षे खाली पडू लागलेले आहेत आणि त्याचा स्वाद असणारा हनुमानजी घेऊ लागलेले आहे. मातुलिंगी आणि नारिंगी देखून हनुमान नाचे रंगी माझे दत्त दातस भागी पळा लागी करांडावया. आता असणारं त्या ठिकाणी सर्व फळ खाण्यासाठी असणारं माझे दात असणारे त्या ठिकाणी महत्वाचं कार्य असणारं सळसळ करू लागलेले आहेत. ते असणारं त्या ठिकाणी कवा फळ खातो कवा नाही असं असणारं हनुमानजीला वाटू लागलेलं आहे. मनसे परिपक्व घनदाटे हनुमंते नखे कुणी काटे पिकली केळेचे पोणी बोटे निंब्या बट्टे मिने घे. आता असणारं त्या ठिकाणी हनुमानजी काय करू लागलेले आहेत तर जे असणारे फणस पिकलेले आहेत ते देठानं तोडू लागलेले आहेत. केळी असणारे कच्ची का पक्की बघू लागलेले आहेत दाबून. जी कच्ची असणारे ती आहे ती कशी तरी तुरट लागते, मी काय ती खाणार नाही असा विचार हनुमानजी करत आहेत. जांभूळे दे कोणी कुळकुळीते हनुमान विचकी दातांते आवळेन सेवीच हाते कार्तिक व्रते स्वीकारी. आता असणारं लांबूनच जांभळ बघितलेलं आहे, परंतु ते असणारं त्या ठिकाणी खायची इच्छा असणारी हनुमानजीची होत नाहीये. कारण असणारं ते दात असणारे त्यानं कळतात, म्हणून असणारं त्या ठिकाणी हनुमानजी दुरूनच त्यांच्या तोंडाला पाणी सुटलंय, परंतु खायचा असणारा त्यांचा विचार नाहीये. जे कोणी उंबरे टेंबरे बिब्बे विधा म्हणे चारे बोरे पिकली करवंदे नागरे मिटक्या वानरे देई जती. आता करवंद बघितलेले आहेत, बिव्या बघितलेल्या आहेत, बोरं बघितलेले आहेत, असणारे त्या ठिकाणी आपण कारं खातो ते कारं बघितलेले आहेत. सर्व असणारे वेगवेगळ्या प्रकारचे फळं त्या ठिकाणी राजा रावणाच्या अशोकवनाच्या ठिकाणी हनुमानजीनं पाहिलेले आहेत आणि किती असणारं खाऊ अशा प्रकारचा उत्साह हनुमानजीला होऊ लागलेला आहे. तोरणे आळुवे मोहके घोटी वाळके काकड्या भरल्या पाटी मोहळे मधू देखून दाटी लाळ घोटी वानरे. अशाचीच कमी असणारे त्या अशोकवनाच्या ठिकाणी नव्हती. मोठमोठे मोहळ बसलेले होते, अतिशय मदानं असणारं पूर्णपणे भरलेले होते. त्याच्याकडे बघून सुद्धा असणारा मध खाण्याची इच्छा हनुमानजीची होऊ लागलेली आहे. भरले टरबुजांचे भारे देखून पिकली बोकडे उल्हास किजे पैवानरे उच्च पुढारे नाचविते. आता असणारं त्या ठिकाणी खरबुजाच्या बागाची बागा असणाऱ्या पिकलेल्या पाहिलेल्या आहेत, टरबुजाच्या बागा बघितलेल्या आहेत आणि असणारे एक फळ आहे त्याच्या सुद्धा असणाऱ्या बागाची बागा असणाऱ्या हनुमानजीनं दुरून पाहिलेल्या आहेत. आणि आता मला हे सर्व खायला भेटतंय म्हणून असणारे आपली शेपटी असणारी उंचावू लागलेली आहे. ते कोणी साखरेची राशी हनुमान काजवी दोन्ही कुशी कोण खाईल या गुळाशी नाबदेशी गटकाऊ. आता असणारा त्या ठिकाणी उसाचे असणारं फळ त्या ठिकाणी हनुमानजीनं बघितलेलं आहे. आता असणारा याला कोण खाईल अशा प्रकारचा विचार हनुमानजी करत आहेत. देखोनी ऊस पेरणी वानर नाचे पै रंगणी रसे देखोनी भरला मांदणी पुच्छ घाली त्या माझी. आता तो ऊस खाण्यासाठी असणार त्याची लावणी कशा प्रकारे होते. देखील या उचिताचा विसर प्रभु रामचंद्र भगवान की जय. देखोन या उस पेरणी वानर नाचे पै रंगणी रसे देखोनी भरली मांदणी पुच्छ घाली त्या माझी. चंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. रेणुका माता की जय. असं सर्व सुरती सुजन लहानपुरा बरोबर आता बघली यांच्या चरित्र पुस्तक कथेला सुरुवात रम्य रामायण आहे. रेणुका मातेच्या दरबारामध्ये सुरू आहे आणि मारवेतळ्या ऊस लावलेला बघून
ती जी घोराळा आहे, घोराळा त्याला घोराळा म्हणायचं, आणि घोराळामध्ये असताना त्या ठिकाणी तिचे गुळ साठलेला आहे, त्या शेपूट घालून पाकामध्ये शेपूट घालून त्याला भाजत नव्हतंच. हा केलं आग लावली तरी भाजल, शेपटाला भाजलं, मग गुळात काय पाकात काय भाजणार आहे, म्हणून बघितलं अजून खाल्लं नाहीये. आणि त्यावेळेस असणारा बोकराचे अनेक जे वेगवेगळे झाडे होते का त्यांचा अजून स्वाद घेतला, पण झाडं होते त्यांना वाटलं हे आपलं काम झालं की खायचे. कसे? त्या प्रक्षाळून निर्मळ जळी बुज सांगे पुच्छा जवळी भेटली जनक बाळी वानर रव वानर वंदळी मग करू. त्यावेळेस असणारा शेपटाला गुण सांगू लागले, म्हणजे महत्वाचे असणारा एक आदेश शेपटाला सांगू लागले मारुतराय शेपटाला. त्याच्यावर हात फिरला, त्याला आजरलं गोजरलं आणि असं म्हणले आपल्याला आपल्या माता सीतेचा असणारा शोध लागला, पत्ता लागला की आपल्याला या वनाबरोबर या वृक्षाबरोबर काय करायचंय, याची रवंदळी करायची. हे वृक्ष इथं काही ठेवायचे नाही. तर म्हणून हनुमान पुच्छासी करी एकांत सीतेशी पुसोनी वृत्तांत मग या फळासी लावू हात तववरी शांत त्वा असावे. हे शेपूट महाराजा, जवळ मी सीतेबरोबर असताना गोष्ट करत नाहीये, माझं आल्याला काम अगोदर असताना सीतेचा शोध मी असताना घेत नाही, पूर्ण असताना खात्री करीत नाहीये, तर मात्र शेपटात गप बसायचं. आणि जर वळवळ केलं तर माहीत का वाईट नाहीये. असं शेपटाला थोडं तटून मी ठेवलं, कारण शेपूट काही गप बसत की मारत राहायचं शेपूट होतं, म्हणजे वांड्याला शेपूट होतं ते गप बसत नसं, म्हणून त्याला एक समजूत घातली. समजूत दिल्यावर शेपूट गप बसलं आणि आपल्या कार्याला हनुमंत गेले. ऐशी सांगून निज खुण वेगे करोनी उड्डाण प्रकारावरी जाण हनुमान आपण वळंगला. एक असताना त्या मोठं वृक्ष होता, त्या वृक्षावर असताना स्वतः हनुमंतराय गेले आणि यशवी मध्ये असताना जाऊन बसले रेणुका माते. अशोकवना माझारी रावणाची शृंगार वरी उपरा उपरी गोपुरी हनुमान त्यावरी वळंगला. राजा रावणाची एक अशोक वनामध्ये असणारी बिल्डिंग होती, म्हणजे माडी होती, आणि मजल्यावर मजला होते त्याच्यात, आणि तिथं असणारा हनुमंतराय जी उच्च असणारी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगवर असणारा घोपरा होता, त्या घोपऱ्यावर म्हणजे कळस होत्या, कळसावर असताना बसले. काय म्हणले? त्यावरी बैसोनी आपण अवलोकी अशोक वन नित्य वसंते शोभायमान सदा संपन्न फळपुष्पी. असताना मारुतरायानं त्या बिल्डिंगवर जाऊन असताना त्या अशोक वन पाहायला सुरुवात केली. त्यावेळेस त्या अशोकवनामध्ये नित्य वसंत सदा वसंत सदा असताना त्या ठिकाणी वसंत ऋतू आहे का, उन्हाळ्यात येणारा ऋतू, तो तिथून बाहेर निघत नव्हता. आणि निघला तर रावण रटे दिल्याशिवाय आपल्याला कशाला म्हणतात ऋतू हेच कळत नाही लवकर. त्याच्यामुळं त्या वसंत ऋतूला सुद्धा आकळ होतं, कारण 4-3 ऋतू 4-3 असणारे ऋतू इथं पुन्हा समोर जाऊ दे. अशोक वनाची आत नित्य नांदे वसंत सदाच फळीत सर्व वृक्ष देखे हनुमंत स्वानंदे. हमेशा करता अशोकवनामध्ये वसंत ऋतू नांदत होता, राहत होता, मुक्कामासाठी वस्तासाठी तिथं होता. आणि त्याच्यामुळे असताना जे बी फळं असताना जे वृक्ष लावले होते ते वृक्ष त्या टायमाला कहा बी फळं असताना धरीत होते. आणि जर नाही त्या वृक्षाला फळ आलं तर रावणाचा धाक होता. त्याच्यामुळं वसंत ऋतू ती अशोकवन सोडून अजिबात बाजूला जात नव्हता. कारण असा वसंत ऋतू त्याला यदा कदाचित एखादी वेळा आपल्या इथं बोला जेवायला त्याला फळायला पण असा काय तो सहसा आपल्याला भेटत नाही. शालत मालत ऋत माळ सरळ शोभाती विशाळ कर्णिकारी पुष्प प्रबळ अश्वती विशाळ विश्रांती. अशोकवनामध्ये श्याम म्हणजे ताडाची झाडं मोठमोठाले विश्रांतीसाठी विश्रांती पावलं विश्रांती घेण्यासाठी तिथं एक प्रकारचा आनंदाचे सावलीचे दैदिप्यमान वृक्ष होते. आणि त्याच्यामुळं चौकड असणारा जिकडं पावा तिकडं असणारा गार थंड हवा येत होती. म्हणून कपित्त बिल्वच्यूत चंपक पिचुमंद नीप शिंपीपक आवळी साल फळी मधुपग वृक्ष अनेक शोभती. आंब्याचेही झाड होते, 5 सुगंध होते, अनेक असणारा लय मोठे वृक्ष होते. ते त्याने वाचले, तुम्ही ऐका.
नाग चंपक उधाळक मांधार कल्पतरू पारिजातक फणस पाटल नंदानक टवटवित शोभती. फणस नंदानक टवटवीत असणार आता फणस तोडावा आणि पिकलेला फणस असणार खावं असे असणारे कुठं बाजारात आणले फिरून फिरून आणले असं नव्हतं. त्यांना फुकुटा सुद्धा लागलेला वृक्षातून तोडायचे आणि फणस असणार त्याचा घर काढून खायचं असे असणारे फणस राजारामाच्या अशोकवनात होते. रजत वृक्ष कैलास गिरी रावणे प्रार्थोनी त्रिपुरारी सार्द्र सुमान सुगंध भारी अशोका माझारी रजत वृक्ष. रजत वृक्ष सुद्धा म्हणजे रक्तासारखे जे फुलं येतं रक्तासारखा त्याचा आकार आहे आणि ते वृक्ष ज्याला थोडक्यामध्ये कधी कधी ते आपलं रुद्राक्षाची माळ आहे का रुद्राक्षासारखे असताना ते फळं असतात आणि तसेच ती वृक्ष असतात ते कैलासातून या विचारून आणले होते एखाद्या तिथून मागून आणले असतील पण बाकीकडे जे वृक्ष होते का वेली होते का वनस्पत्या होत्या का ह्यानं त्या लुटूनच आणल्या होत्या ह्यानं काही मागून आणल्या विकत घेऊन आणल्या नव्हत्या. म्हणून विभांडोने कुबेर नगरी सुमन वृक्ष नाना परी सुगंध नमाये अंबरी अशोका माझारी रावण आणि कुबेराची जी नगरी अलकवन ते असणार ही भांडून म्हणजे भांडणं करून लुटून थोडक्यामध्ये ह्यानं लुटून पटून आणलं आणि अशोक वनात लावलं. तिथले रोप वाटिका बगीचा हे सगळे असणारे त्या ठिकाणी अलकावतीहून आणलं आणि असणाऱ्या अशोक वनात लावलं. ह्याचा अर्थ काय ते पुढचे यज्ञ राखिता सुगंधिनी सारदा सुवर्ण कमलिनी रावण आणि आयोनी अशोक वने घमघमिती. आणि घमघमीत असणारा गवगवीत असणारा जसा मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध येतो तसा असणारा सुवर्ण कमळ यज्ञ कमळ आणि काय असणाऱ्या 2-3 कमळाचं असणारं त्या ठिकाणी नाव घेतलंय आणि अशा सुगंध येणारे कमळ आपल्याकडे असणारे बरेच फुलं येतं पण सुगंध येत नाहीये. त्याचा सुगंध येत होता हे रावणानं असणारा कुठून का होईना प्राप्त असणारे केले होते ना अशोक वनात लावले होते. सुवर्ण रजत वृक्ष मेरी पुष्पे सुगंध पांढरी पिवळी फळे स्वादिष्ट चवी आगळे बीज रत्नावळी त्या माझी. सुवर्ण रक्त असणारा रक्तासारखी जे सुवर्णाचं झाड येतं तिला सुवर्ण असं असणारं नाव आहे. हे खऱ्या अर्थानं जे दुर्नागिरी पर्वत आहे का हे तिथलं नाव आहे. तिचे फुलं पांढरे येतं ते आणि फळं सुद्धा स्वादिष्ट येतं पण असताना थोडक्यात सांगितलं लय लांबीत नाही येते आहे का. तया बीजापासून पुढती नव्हे वृक्षाची उत्पत्ती एक वेळ पडे येते मग शोभती नुसतीची. आणि तिचे स्वर्ण नावाची असणारी वनस्पती का ती असणारी कमळाच्या फुलासारखी फक्त एकदाच तिला फळ येते आणि पुन्हा फक्त सेव म्हणून शोभा म्हणून त्या अशोक वनामध्ये असणारे ती राहत होती. त्याच्यानंतर तिला फळ काही येत नव्हते. ऐशिया वृक्षांची या जाती अशोक वने नेडो किती शोभा सोये शोभती पुढे मारुती त्या माझी. अशा कितीक वृक्षाच्या जाती कितीक असणाऱ्या त्या ठिकाणी वनस्पती वेली आगरीत होत्या आणि मारुत त्यावेळेस असणारे ते वृक्ष वेली फळं मुळं बघून सगळं असणार त्या ठिकाणी जिथं तिथं उड्या मारून नाचू लागला. वृक्ष शोभा देखील यावरी मन मूर्छित त्या माझारी दृष्टी जाऊनी विसरे बाहेर सुगंध हारी घ्राणाते. ज्यावेळेस अशोक वन असणारा मारुत्रानं पाहिलं किंवा दुसऱ्या व्यक्तीने एखाद्या पाहिल्याबरोबर असताना आराम करा वाटत होतं मूर्छना होत होते एका आणि हा सावधपणे असून सुद्धा असावध अशी अवस्था अशोकनामध्ये त्या वृक्षाच्या वनराईनं स्वादिष्ट म्हणजे असताना सुगंधानं आपोआप होत होती. ऐशिया वृक्ष जाण गदा पाणी वीर दारुण राक्षस ठेविले रक्षण पाहे कोण तयांकडे. आणि अशा वृक्षाची राखणदारी म्हणून त्याच्या हातात गदा आहे आणि हातामध्ये बाण आहे असे त्रिशूळ घेऊन बाणा घेऊन असे कितीतरी राक्षस त्या वृक्षाला असणारे राखण म्हणजे बागायतदार असणारे पूर्णपणे चौकून राखणदार होते ते ऐका. दुर्धर वृक्षा माझारी हनुमान सोयीच्या क्रीडा करी राक्षस बळाची थोरी तृणावारी गणिना. दुर्धर असणारे वृक्ष होते दुर्धर असणारे राक्षस होते राखणदार होते पण राखणदार असून सुद्धा हनुमंत त्यांना
गावताच्या काडी इतकी सुद्धा किंमत देत नव्हता. का बरं? त्यांना भीतीच कुणाची नव्हती. वज्रदेव होते म्हणून घाबरत नव्हते. अशोक वने देऊळ रावण करे अति विशाळ सहस्र स्तंभाचे प्रबळ रत्न प्रवाळ मेखळा. अशोक वनामध्ये असणार विश्रांतीला थांबण्यासाठी दर्शन घेण्यासाठी एक असणार 1000 खांबाचं मंदिर आणि रत्नानं मांडलेलं. त्याच्याकडे रत्न सोनं हे काही कमी नव्हतं. पण तिथे गेले बिगर खिशावाले. नाही तर खिशावाले गेले असते का मजा आली असते. पण काय खिशावालेच नाही गेले म्हणून काय झालं? पाच पाचुका माणिकेवरी हिरे मुक्ता फळे हरोहरी कळस लखल की अंबरी तयावरी पताका. पाच असणार जे पंचजन्य नावाचे काही एक प्रकारचे असणार पंचधातू येतं. दैदिप्यमान असणारे एक प्रकारचे हिरे येतं, माणिक येतं, मोती येतं. हे त्या खांबाला मांडलेले होते आणि त्याच्यावर जे कळस होते ते कळस सुद्धा सूर्यासारखे चमकत होते. सुवर्ण वेदिका दोही बाही रत्ने जळली त्या माझी पाही ओठंगणे ठाई ठाई दिसे भुई प्रतिबिंब. आणि सुवर्णमय असणारे चौकोन ते असणार अशोक चौवन सुद्धा जिथं जाईल तिथं खांबा सोन्याचे, जिथं जाते तिथं असणार स्फटिक दैदिप्यमान आणि असणार जे वाटाणे हे सुद्धा असणारे फोटाण्यासारखे दिसत होते. खायचे नव्हते ते पण दिसत होते आणि रत्नाचे बनलेले होते. नंदनवन चैत्रवन त्याहून दिसे शोभायमान आनंद वनेशी समान कैलास भुवन ती जे नंदनवन आहे विचोरे. स्वर्गामधलं आणि कैलास वन असणार चैत्रवन आणि हे चैत्रवन नंदनवन ते असणार राजा रावणाच्या अशोक वनापुढे असणार फिक्क वाटत होतं. हे पाहणाऱ्याला कळत होतं. वनद्वारी प्रसादाद्वारी राक्षस सावधान शस्त्रास्त्री वारा यावया वाट नव्हे भितरी सुरासुरी दुर्धर. वनाच्या असणार अशोक वनाच्या दरवाजाला म्हणजे येशील जे असणारे राखणदार होते का कडक सुरक्षा होते. वारा सुद्धा विचारून मध्ये असताना प्रवेश करावा लागत होता आणि अशी परिस्थिती असताना हे वायुदेवाचाच बोट दाखविता हात तोडी डोळा दाखविल्या डोळा फोडी दुर्धर राक्षस परवडी कडो विकडी घर घराकत. वाकडे नजरेनं असताना त्या अशोक वनाकडे बघितलं डोळे काढीत होता आणि असताना बोट दाखवून हे फळ चांगले असं म्हणलं तरी बोट तोडीत होता. ते बोटावर बागीत नव्हता, हात सुद्धा तोडीत होता. असा त्याचा क्रोध, अशी त्याची शिस्त आणि असणारा अनावर राग असणारा त्या राजा रावणाचा होता. आणि म्हणून असताना त्या ठिकाणी ती शिस्त पाहून हनुमंताला असणारा मनात विचार आला. पण विचारांती काय कळालं? लंके प्रती आड सागर पुढे दुर्ग अति दुर्धर त्या माझी रावण मंदिर अति दुस्तर प्रवेश. लंका नगरी होती का? ही सगळी पाण्यात चौकून पाण्याचा खंदक होता. चौकून पाण्याचा एक प्रकारचा आडच जसं पाणी असतं तसं चौकून पाण्याचा एक प्रकार चौकून असणारा खंदक होता. आणि खंदक असल्यामुळं त्याच्या मध्ये लंका नगर बसलेलं होतं. अशी असणारी ती लंका. त्याही माझी स्त्रियांचे भुवन अतिशयसी दुर्गम गमन त्याची माझी अशोक भुवन दुर्गम गमन सुरासुरा. आणि त्याच लंकेमध्ये जिथं पाण्याचे खंदक आहेत पाण्याच्या खंदकातून पुढे जाता येत नाहीये. आणि त्याच्यामध्ये असणारा हे लंका भवन आहे आणि त्याच्यात श्रेय अंतपुरामध्ये स्त्रिया सुद्धा लय मोठ्या राहतात आणि त्याच्यातच असणारा हे अशोक आहे. हे स्त्रियाला म्हणजे त्याच्या ज्या पत्न्या होत्या 80,000 त्या पत्नीला बघण्यासाठी हा बगीचा बनविलेला होता. दुर्गमी दिघावया हनुमंत अति दक्ष अति समर्थ हेम रजत वृक्षा आत निशंक क्रीडत. आणि त्यावेळेस असणारा हे रजत म्हणजे एक रक्तासारखे फुलं त्याचे आहेत. रक्तासारखेच फळं असणारे म्हणजे पिकलेले फळं दिसते म्हणजे थोडक्यात रक्तवाढीचे नव्हते असे जे फळ आहेत ते असणारे त्या ठिकाणी असे किती होते. हनुमंत सारखे बघत होते. त्यांना वाटलं कधी योगा येईल कधी योगा येईल पण येणार.
असो हा वानर विचार सीता दर्शनी अति सादर सम्मुख चालिला वानर धरोनी सूत्र लक्षाचे बराच विचार हनुमंताने या वृक्षाचा केला, बारकाईनं पाणी केली. ती म्हणली ह्याचे फोटो थोडेच काढायचे आपल्याला, म्हणून आपलं जे काम आहे म्हणून असताना जे सीतामातेचं भेट घ्यायची होती, त्यांचं दर्शन घ्यायचं होतं, तिकडं असताना हनुमंतराय निघाले. वरी वरी सीता दिसे समळ अंतरी राम ध्याने निर्मळ बाह्य अतिचिंते व्याकुळ अंतरी निश्चळ चिन्मय राम. हा वरी सीता बरोबर जर पाहिली का हनुमंतानं पाहिल्या असताना त्या ठिकाणी खिन्न दिसली, मलिन दिसली, एकच कपडा असताना अंगावर होता आणि अंतरामधून असताना निश्चळ होती, रामनामाचं भजन करीत होती आणि असताना मोकळ्या मनानं असताना रात ना दिवस असताना अंतरामध्ये ओम नमः असताना प्रभू रामचंद्र एवढाच ध्वनी तिच्या मुखावाट येत होता. बाह्य उपवासे अक्षिप्त अंतरी परमानंदे तृप्त बाह्य दिसे बंदी प्राप्त आत निर्मुक्त चहुदेही. अशोकवनामध्ये जी असणारी सीता माता होती का, ती असणारी बंधनात आहे, तिचं अपहरण झालंय असं वाटत होतं, पण अंतरामधून हृदयामधून असताना ती सारखं प्रभू रामचंद्राचं भजन करत होती. त्याच्यामुळे ती दुःखी नव्हती, खिन्न नव्हती, प्रसन्न होती, पण वरून मात्र अप्रसन्न दिसत होती सीता माता. बाह्य रोडेली दिसे काष्ठ अंतरी रामनामे धष्टपुष्ट बाह्य राक्षसा मानी दुष्ट अंतरी निर्दुष्ट आत्मा मानी. आणि बाहेरून पाहिली तर असताना सीता माता एखाद्या लाकडासारखी वाळून गेलेली, वटून गेलेली दिसत होती. का बऱ्याच दिवस तिथं असताना राहिल्यामुळं अन्न सेवन केलं नाही, पाणी सेवन केलं नाही, त्याच्यामुळे असताना बाहेरून त्रस्त झालेली दिसत होती. आणि मात्र अंतरातून पाहिली का प्रेमेळ असताना प्रभू रामचंद्राचं रात्र दिवस भजन करीत असल्यामुळं सतत आनंदी होती. तिथं द्वेष नव्हता. राक्षसा बाहेरून पाहिली की त्यावेळी भीती वाटत होती, वरून भीती वाटत होती, पण अंतरामधून ती राक्षसाला भेद नव्हती. दिसतं तसं नसतं, पण जग बाह्य रामे दिसे वियुक्त अंतरी श्रीरामे नित्ययुक्त बाह्य दिसे दुःखाभिभूत अंतरी सदोदित स्वानंदे. वरून असणारी सीता माता पाहिली तर ती दुःखी झालेली, खिन्न झालेली, मलिन झालेली पाहावा सुद्धा सीता मातेकडे वाटत नाहीये. पण प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणामुळं भक्तीमध्ये रत झाल्यामुळं सीता माता सतत असणारी आनंदी निर्द्वंद आहे. कुणाबरोबर दोष करीत नाही, कुणाबरोबर मत्सर करीत नाही आणि कुणाला रागावून बोलत नाही. बाह्य दिसे हीन दीन अंतरी दिसे सुप्रसन्न बाह्य दिसे अति खिन्न अंतरी चैतन्य चिन्मात्र ज्योती. बाहेरून असताना सीता मातेकडे गेल्या गेल्या पाहिलं का खिन्न दिसत होती, उद्विग्न दिसत होती आणि पाहिल्या दुःख असताना दुःखी सीता असं वाटत होतं. पण अंतरातून असताना पाहिलं का, हृदयातून असताना तिचे जर पाहिलं का, बारकाईने जर विचार केला का, सच्चिदानंद रूप भगवंताचं जे रामाचं जे सतत आनंद देणारं जे रूप आहे ते असणारं सतत आनंद सीता मातेला अंतरातून देत होतं. बाह्य दिसे लंके नेली परिते रामापासून नाही डळली बाह्य दिसे कोमाईली अंतरी टवटविली श्रीरामे. बाहेरून असताना सीता माता रामापासून सीतेचं अपहरण झालं असं वाटत होतं, दुःख करीत होती, रडत होती, हमरडा फोडीत होती. पण सीता माता खऱ्या अर्थानं रामापासून गेलीच नाहीये, मग अग्नीत लपली होती, म्हणून तर पुन्हा शेवटला प्रगट झाली. आणि जी गेली का ती सावली गेली, छाया नावाची जी सावली का अग्निदेवाची, आणि असताना तिनं एक असताना एक प्रकृती केली आणि ती असणारी बरोबर गेली ती सीतेचं रूप, आणि म्हणून ती पुन्हा अग्नीत लपली आणि ही प्रगट झाली पुढे भविष्यात. बाह्य दिसे मलिनांबर अंतरी शोभे चिदंबर बाह्य दिसे अनलंकार अंतरी शृंगार श्रीरामे. अंतरामधून प्रभू रामचंद्राच्या आनंदानं नामस्मरणानं रंगून गेलेली होती आणि वरून मात्र मलिन दिसत होती, खिन्न दिसत होती, अति उद्विग्न असणारी सीता माता दिसत होती. दिसे श्रीराम वेगळी परिते बाह्य रामे रचिली
ऐसी देखो निजनक बाळी पिटिली टाळी हनुमंते. आणि सीता माता असं वरून जर पाहिले तर जीवना गळी मासोळी, जीवनाच्या पाण्याच्या एगळ्या मासोळी टाकल्याबरोबर दिसतं ती तरपड तरपड करते, पण पाण्यात असणारी ती मासोळी पाहिली का ती असणारी सुखी असती. तसं अंतरातून सुखी होती, आनंदी होती, नामस्मरण सीता माता रामाचं करीत होती. म्हणून ती भेद कुणाला नव्हती आणि ती कुणावर रागावत नव्हती. असं ती सतत आनंदामध्ये सीता माता अंतरातून होती. सीता अनुभवी रामचंद्रा कैसे निकळले वानरा. श्रीरामे दिदली निज मुद्रा तेने कपिंद्रा लक्षले. आणि सीता माता असणारा त्या ठिकाणी सतत सतत चिंतन करीत होती. हे कपिंद्राला हनुमंताला कळालं आणि कळाल्याबरोबर असणारा त्यानं टाळी वाजवली. टाळी वाजवावी मगाच्या होईतली ती मगाच्या तुकड्यातली, आणि टाळी वाजून असणारा आता गुढी कशी उभारायची विचार कसा करायचा, म्हणजे आनंदाची गुढी कशी उभारायची म्हणून असणारा ते एक प्रकारचा विचार करू लागले हनुमंत. सांगता सीतेचे लक्षण श्रीरामे सांगितली जी जी खून. त्याची स्थिती पाहता जाण देखे पूर्ण वानर. आणि सीतेचे लक्षण सांगत असताना किंवा हनुमंत सीतेचे लक्षण पाहत असताना हनुमंतराया जे जे असणारे तिथल्या वस्तू होत्या ती खून असणारी कशी या ती बारकाईनं पाहू लागली ती ऐका. ऐसे सीतेचे पूर्णपण हनुमान लक्षी स्वय आपण. बाह्य लौकिक लक्षण दिसे ते चिन्ह अवधारा. असं सीता मातेचे बाह्य लक्षण असणारा बारकाईनं पाहू लागला, पण असणारा जे अंतरातले लक्षण होते ते मात्र शांत होते, समाधानी होते. त्याच्यामुळे हनुमंताला आनंद होत होता. पण आता बाह्य लक्षण म्हणजे वरचे जे लक्षण आहेत ते असणारा हनुमंताचा विचार करू लागले ती ऐका. निधाना भोवती विवसी तैशा राक्षसी सीते पाशी. खाऊ गिळू घेऊ रक्तासी देखे चौपाशी हनुमंत. जुनं पुरून ठेवलेला जे धन एखाद सोनं पैसा आणि त्याच्यावर असं एखाद्याला अभिमंत्रित करून एखादा नाग विशी म्हणजे हाडोळीन अशी खडोळीन अशा काही ठेवलेल्या असतात आणि ते असताना काही त्या धनाकडे येऊ देत नाही. तर तसं असताना त्या सीता मातेकडे असताना राखण्यासाठी राखणदार म्हणून बऱ्याच राक्षस ठेवलेल्या होत्या. त्या राक्षसने असताना म्हणतात सीते तुला आम्ही खाऊ, तुला आम्ही गिळू, तू आमचं ऐकत नाही, आम्ही सांगितलं करीत नाही, असा दाब असताना त्या वरच्यावर राक्षस देत होत्या. पण सीता माता मात्र त्यांना घाबरत नव्हती, भेट नव्हती, आनंदी होती. गजपतीचे चुकोनी पांगडी माझी पडे हस्तिनी. तैसी सीता अशोकवनी दीनवदनी दिसत. अनेक असणारा हातीला चुकून एखाद्या हातीन यदा कदाचित बाजूला असणारा त्या कळपातून पडावा तशी अवस्था सीता मातेची. नाही अभ्यंग ना स्नान तेने सर्वांग मलिन संपूर्ण. वस्त्र पितांबर अतिजीर्ण नाही प्रावरण दुसरे. आणि त्यावेळेस सीता मातेला अभंग स्नान नाही म्हणजे नाणं नाही आणि त्याच्यामुळे असणारा 6 महिने कपडा जो पितांबर होता तो असणारा बदलला नाही आणि त्याच्यामुळे अति मलिन वरून सीता माता दिसत होती. हनुमंतरायाला ते वरलं एक प्रकारचं दुःख पाहून फार वाईट वाटलं, मनामध्ये विचार करू लागले. आणि कुचांसी उदर अच्छा दोन्ही गुडगे हृदयी धरुनी. बैसली असे श्रीराम पत्नी चित्ती अनुदिनी श्रीराम. आणि छतीला गुडघे लावून असणारी सीता माता खाली मान घालून असलेली बसलेली होती, खिन्न झालेली होती आणि ती कुणाकडे बघत नव्हती. आणि असणारा जणू येठळा असणारा एक प्रकारचं नागाचं वरून पाहिल्यावर असे दिसत होती, पण अंतरातून जर पाहिलं तर ते पाहण्यासाठी तशी दृष्टी लागते ना. तिसरी असणारी त्या रामाच्या हनुमंताची दृष्टी होती राममय झाल्यामुळं त्यांना ती सीता माता आतून किती सुखिया हे ओळखू येते ती. म्हणो या वया श्रीरामाची भेटी आत्मा दरिला असे कंठी. ऐसिया परी सीता गोरटी देखे दृष्टी हनुमंत. प्रभू रामचंद्राची भेट घेण्यासाठी सीता मातेनं आपला प्राण कंठामध्ये धरलेला होता आणि कंठामध्येच असणारा अहोरात्र असणारा रामाचं भजन आणि जप करीत होती.
कराळ विक्राळ दुष्ट नष्टी भोवत्या राक्षसींच्या कोटी सीतेची त्यांची भय नव्हती निर्भय पोटी श्रीराम अक्राळ विक्राळ असणारा राक्षसी सीतामातेला भेट दाखवत होत्या. सीतामाता अजिबात घाबरत नव्हती आणि सीतामातेला दर दिवस असताना त्या जवळ येऊन भेडिल्याशिवाय राहत नव्हत्या. सीतामाता मात्र जवळ येऊन बसा नाहीतर लांब बसा, तिला काही फरक पडत नव्हता. जवन आठवे श्री रघुनाथ तवची भयाचा आवर्त श्रीराम आठवल्या हृदयात भव भयार्थ मग कैचा. प्रभू रामचंद्राचं चिंतन नाही केलं की थोडीशी भीती त्या राक्षसाची वाटायची. पण ज्या वेळेस असणारा प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करीत होती सीतामाता, त्यावेळेस असणारा तिथं भेव शिल्लक राहत नव्हतं. सीतामाता घाबरत नव्हती. देखता राक्षसी क्रूर दर्शन सीता श्रीराम देखे संपूर्ण वृक्षवल्ली तृण पाषाण देखे परिपूर्ण श्रीराम. प्रभू रामचंद्राच्या भजनामध्ये सीतामाता नटून गेल्यामुळं असणारा राक्षसींच्या हृदयात सुद्धा राम पाहत होते. वृक्षामध्ये राम पाहत होते. पाषाण दगडामध्ये राम सीतामाता असणारे पाहत होते. तिच्यामुळे असणारा तिला काही भीती वाटत नव्हती. भय पावले भयाप्रती सुख पावले सुखावरती ऐसिया निष्ठे सीता सती देखे मारुती आनंदे. जी भीती आहे त्या भीतीलाच भीती वाटत असत, पण सीतामातेला राम नामाच्या चिंतनामुळं अजिबात भीती वाटत नव्हती. असे असणारा सतत आनंदामध्ये सतत असणारा रामाचं ध्यान असल्यामुळं तिला असणारा प्रत्येकामध्ये असणारा जिकून तिकून वारा येऊ नाही तर व्यक्ती येऊ त्याच्यामध्ये राम दिसत होता. हृदयी श्रीराम प्रतीती श्रीराम देखे सर्वाभूती भया माझी निर्भय प्राप्ती सीता सती स्वयं भोगी. आणि हृदयामध्ये असणारा रामाची प्राप्ती झालेलीच होती सीतामातेला. म्हणून असणारा अहोरात्र अखंड असणारा भजन करीत होती. ती अजिबात रामाला असणारा नामस्मरणाला कधीच विसरत नव्हती. म्हणून जरी वरून वर पंगांगी तिला थोडी भीती वाटल्यासारखं वाटत असेल, पण ते मात्र चुकीचं होतं. का बरं? श्रीराम देखता सर्वाभूती सकळ भयासी समाप्ती भय ते होय ब्रह्ममूर्ती सुख संवत्ती श्रीरामे. प्रभू रामचंद्र सर्व भूतामध्ये बघितल्यावर, भूत म्हणजे ते कुठलं तरी नाही आपण गोंधळाचा तपासतो आपण पूजित होती ते भूत नाहीये. भूत येताळ ते सुद्धा नाहीये. मग कोणचे भूत? पंचमहाभूत आप तेज वायू आणि आकाश पृथ्वी हे सगळ्या भूतामध्ये सीतामाता राम बघत होती. म्हणजे असणार राक्षसांमध्ये सुद्धा राम बघत होती, राक्षसीमध्ये सुद्धा राम बघत होती. तिच्यामुळं तिला भीती वाटत नव्हती, घाबरत नव्हती. जे बेळवायला गेले ते भेट होते. ऐसिया अनुभवेसी जाण श्रीराम नाम मुख्य साधन नामे निरसे जन्म मरण नाम परिपूर्ण परब्रह्म. आणि मुख्य साधन म्हणजे असणारं सीतामातेचं नामस्मरण. रात्र दिवस असणारं रामाचं ती भजन करीत होती. त्याच्यामुळे असणारा मुख्य साधन मुख्य हमेशा करता उठल्या बसल्या असणारा सूर्य उगवल्यापासून सूर्य अस्तमाना जाऊपर्यंत आणि पुन्हा आखी रात्र जाऊस तर हमेशा करता असताना राम 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 एवढंच सीतामातेला काम होतं. नामापासी विरक्ती शांती नामस्मरणे परम भक्ती नामापासी चारी मुक्ती नामे निश्चिती परब्रह्म. नामस्मरण रात्रंदिवस केल्यावर परब्रह्म होता येतं, म्हणजे निष्काम निराळा भगवंत होता येतं. नामस्मरणापाशी असणारे शांती नांदते, समाधान असं लाभतं, वैराग्यही नांदत असणारा हमेशा करता दया क्षमा शांती ते भगवंताची असणारी वस्ती आहे. पण असणारा मग भगवंत कुठं येतं? सीतेचे असणारा अंतःकरणात आहेत, हृदयात आहेत, कंठात आहेत. म्हणून तिला असणारी दुसरी भीती वाटत नाही. नामापासी नाही स्नान बंधन नाही नामापासी विधी विधान अबद्ध नाम अति पावन
परिपूर्ण परब्रह्म नाम केवळ परब्रह्म असं नाम स्मरण केलं की ब्रह्मस्वरूपाला चैतन्य रूपाला असणारा जाता येतं. आणि नामापाशी असणारा काय म्हणा स्नान अधिक तप, जे काय नामस्मरण सकाळी उठून आंघोळ करायची ह्याची गरज, आंघोळच करावा अशी काही गरज. मग शुद्ध असो अशुद्ध असो, काही खाल्लेला असो नाही तर कसं बी असो, पण असणारा नामस्मरण करायला कोणती बाधा येत नाही. त्याला सुचिरभूत व्हावा, नामजप करावा, काही गरज नाही. नित्यनेम नामित ह्याच्यापेक्षा काळ वेळ नाम अजिबात असताना त्या ठिकाणी उच्चार, फक्त नामाचा उच्चार करावा. आणि एवढीच सीतामाता करीत होती. नामे दूषण होय भूषण, नामे पापी होय पावन, नाम स्मरता यम शरण, नाम परिपूर्ण परब्रह्मा. नामस्मरण केल्यावर असणारा पाठीमाग काय झालंय, जे दूषण आहे ते दूषण सुद्धा नामस्मरण केल्यावर असणारा भूषण होईल. आणि पुढे असणारा त्याचं योग्य प्रकारे असणारा त्याचा तो असणारा नामामध्ये मुक्त होईल. साविजता मुक्ती आपोआप असणार त्याच्या पाठीमाग. त्याला असणारा आमचा स्वीकार करा, आमचा स्वीकार करा अशी असणारी चारी मुक्ती, एक नाही चारी मुक्ती असताना त्या ठिकाणी त्याला असणारा म्हणत्याल. पण नामासी नाही कर्म बंधन, वेगळ्या कर्मा नामस्मरण, अच्युत नामे कर्म पावन, हे स्मृती वचन श्रुत्यर्थ. आणि जे नामस्मरण करायचंय का त्याला कोणताच नियम, कोणताच धर्म, कोणताच पंथ, त्याला कर्म बंधन, पंचाग्नी साधन करावाच लागल. त्याला असणारा आंघोळ करावाच लागल. त्याला देवपूजा, उदबत्ती, फुलं, पाणी टाकावाच लागल. असं काहीच नाही, कोणत्याच कर्माचं बंधन नाहीये. निर्बंधन असणारा नामाला आहे. आणि मन असणारा त्या ठिकाणी प्रत्येकाचा उद्धार होतो, प्रत्येकाची असणारी एक कृती होते, प्रत्येक जण हजर अमर होतो. पण नामस्मरण करावा लागते. नामी नाही अनध्याओ, नामापाशी नित्य स्वाध्याओ, नाम परब्रह्म स्वयमेव, नाम निर्वाहो सभाग्य. नामापाशी असणारा त्या ठिकाणी एक बद्ध नाहीये, म्हणजे कोणता अडथळा नाहीये. हमेशा स्वाध्याय, स्वाध्याय परिवारचे लोक येत होते बघ आपले, एक रामायणात सुद्धा आले होते काही दिवस इथं. आणि ते असणारा बराच असणारा ते सुद्धा नामाचाच महिमा सांगतात, गीतेचाच महिमा सांगतात. आणि नामाला आणि गीतेला एक प्रकारचं बंधनच कोणचं नाहीये. म्हणून असणारा हमेशा स्वाध्याय म्हणजे एक सतत असणारा, सतत भगवंताचं चिंतन, सतत असणारा हमेशा करता आरनिसी एकच असणारा वळगावा शरण धरू, म्हणजे रामच चिंतन भजन करावा, त्यानेच असणारा मुक्ती होते. नाम चैतन्याचा मुढा, नाम परब्रह्माचा हुडा, ब्रह्मा नामियाचा पुढा, नाचे घडघडा स्वानंदे. एक चैतन्याचा जो झेंडा आहे, ब्रह्म साविचेताचा असणारी एक मुक्ती किंवा आनंद आहे. आनंदाच्या डोई आनंद असणारा तरंगतो. पण केव्हा नामस्मरण केल्यावर, भजन केल्यावर, ते अखंड. फक्त एवढंच आहे, त्याला नियम निष्ठान ह्यानं हेच केलं नाही, आंघोळच केली नाही, त्यानं असणारा देवपूजाच केली नाही, आज देवाचं असणारा भजनच केलं नाही, हरिपाठच घेतलं नाही, काकडा आरतीच केली नाही. एक जण दुपारा उठला म्हणला, उठा पांडुरंग आता दर्शन द्या सगळं. त्या बापान ठेवलंय तुला दुपारा, पहाटे उठावं लागतं त्याला, पहाटे उठून काकडा आरती करावं लागते. पण ते कोणताही नियम असो, पण त्यानं जर भावानं केला, मनातून केला, तर त्याला तो दुपारा सुद्धा दर्शन देतो. असा असणारा पांडुरंग आहे. स्त्रियांशी राम नाम स्मरण, ते भूषणाचे निज भूषण, अयोपणा अयोपण, नामे पावन स्त्री शूद्र. स्त्रियांना सुद्धा असणारा भजन, भजन असणारा पुरुषानंच करावा असं नाही, त्यानं सुद्धा करावा. पण स्त्रियानं सुद्धा असं असणारं भजन करावा. त्यांचं जे आहेपण आहे, सौभाग्याचा जो अलंकार आहे कपाळावरला, तो असणारा मुखामध्ये जर राम असेल तो टिकून राहील आणि त्यानं त्याची कीर्ती वाढत, त्यानं त्याचा असणारा आणि जीवन आज अमर कीर्तिवान लिलेवान बनल. पण भजन करावं लागल. स्त्रियांशी गळसरी कृष्णमणी,
पुरुषा गळसरी नामस्मरणी ते तुटली या रांडपणी काळ कर्मणी करावी. स्त्रियाच्या गळ्यामध्ये असणारे जे काळे म्हणत का ते मंगळसूत्र, आणि मंगळसूत्राचे त्याच्या अधीन राहावं लागते. ते असणारा त्याचा पूर्ण असणारा संघ पान करावं लागतंय. पण त्यापेक्षा नामस्मरण जर कंठात केलं का बरं, पुरुषाला असणारं मंगळसूत्र कोणचं आहे? नामस्मरण. आणि ते नामस्मरण एवढंच नाही, अजून सुद्धा एक मंगळसूत्र आहे, हे सुद्धा धारण करावं लागतं. हे बी मंगळसूत्राचं आहे. कुणाचं? पंढरपूरचं जे आहे का इटेवर, त्याचं हे मंगळसूत्र आहे. आणि तो आमचा मायबाप आहे, तो आमचा मालक आहे. आणि त्याचं मंगळसूत्र गळ्यात घाला तर वारकरी होतंय, तर वैष्णव होतंय. पुढे चला चालतं. सीतेसी श्रीराम स्वधर्म सीतेसी श्रीराम नित्यकर्म सीतेशी भ्रतार श्रीराम राम परब्रह्म सीतेसी. राम परब्रह्म, केवळ परब्रह्म आहे. आणि सीतेचा तो केवळ जे परब्रह्म आहे, आणि तेच असणार कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा. आणि तोच असणारा प्रगट भूतळावर, या पृथ्वी तळावर सूर्यवंशामध्ये जो प्रगट झाला तो सीतेचा अवतार आहे, प्रभू रामचंद्र. आणि त्याचं भजन करते सीता माता, आणि म्हणून घाबरत नाही. श्रीराम नाम स्मरता सीता देही वर्ते विदेहता बयन मानी लंकानाथा हेही हनुमंता कळो सरले. प्रभू रामचंद्राचा असणारा अखंड रात्र न कळे दिवस न कळे प्रभू रामचंद्राचे पवाडे सीता माता रात्र दिवस असताना गात होती. आणि त्याच्यामुळे असणारा ती कुणाला घाबरत नव्हती, भेद नव्हती, दुःखी नव्हती, आनंदी होती. हे कुणाला कळलं? भक्त ऐसे जाना जे तेही उदास. बरं, ती सीता माता बी असणारी ह्याचीच लेख होती, जी उदास आहे कधी यावर जनक विधेय असणारा त्याचं नाव आहे. आणि असणारा त्या विधेयाची कन्या, विधेयाची मुलगी, बापाचे गुण लेकीमध्ये काही ना काही कमायना उतरते. म्हणून असणारा विधेयाची कन्या विधेयीच असणारी होती, ती देहावर नव्हती. हनुमंत म्हणले मी इथं दर्शनाला आलोय, वानर आहे का राखीस माझ्याकडे बघत नाहीये. कुठं असणारे कोणत्या भागात आहे, कशात आहे, तिने हिच्या बारकाने हनुमंत पाहिले तर ती नामस्मरणात होती. श्रीराम नामांकित सीता पत्नी भूषणा भूषण शिरोमणी नामे निशंक अशोकवनी अनुदिनी निर्द्वंद्व. गरिबी श्रीमंती येईल जाईल, सुख येईल दुःख जाईल, अशी असणारी परिस्थिती नामस्मरणामुळं. जे भूषण आहे कानात घालायचं, नाकात घालायचं, गळ्यात घालायचं, कोणी सोनं असो नाही तर अंगठी असो, काही बी असो, नाही तर लाकीट असो, हे भूषण आहे का? हे असं मलाच्या टायमाला काढून घेते. पण जे नामस्मरणाचं भूषण आहे, भजनाचं असणारं जे भूषण आहे, ग्रंथ वाचनाचं ऐकण्याचं जे असणारं भूषण आहे, ते मात्र कोणाला काढून घेता येत. आणि ते सीता मातेकडे होता. म्हणून ऐसी देखो निजनक बाळी हनुमान भेटीसी तळमळी कराळा राक्षसींच्या किंकाळी देखो निजवळी शंकला. असे निसंक उदास असणारी, सतत आनंदात असणारी सीता माता हनुमंतानं पाहिली. आणि पाहिल्यावर असणारा तिला भेटण्यासाठी अकराळ विक्राळ राक्षसनी हंबरणा फोडत होत्या, डरकाळ्या फोडत होत्या, सीता मातेला भेटीत नव्हत्या. सीता माते म्हणजे तुम्हाला काय आरडायचंय का? आरडा, आमचा हेच खानदानी धंदा, मी काय तुम्हाला घाबरत नाही. जैसी नारायणाची रमा तैसी सीता श्रीरामा तिची भेटी घेता आम्हा राक्षसी अधमा प्रतिबंध. आणि जशी असणारी विष्णू भगवंताची लक्ष्मी तशीच असणारी रामाची सीता आहे. बरं तीच येते का दुसरे नाही तर. आणि आता या लक्ष्मीला भेटायचंय, आईसाहेब सीतेला भेटायचंय. हनुमंत म्हणतात पण या अकराळ विक्राळ राक्षसनी मध्ये प्रतिबंध आहे. हा प्रतिबंध बाजूला कसा करावा, माता सीतेचं दर्शन कसं करावा, भक्ती माताला या सीता मातेला भेटावं कसं, भक्तीला मध्ये रत व्हायचंय, सीता मातेचं दर्शन घ्यायचंय. पण सारा भक्ताला सुद्धा भेटता येत नाही का या अकराळ विक्राळ मध्ये. या देखता भेटी घेता
या मज झोंबती सर्वथा यांच्या मी करिता घाता रावण सीता वधील. हे 11 विकट राक्षसने असणारे मी सीता मातेचं दर्शन घेईल, भेट घेईल, माझं काही गुच्छ गोष्ट असणारा सीता मातेला सांगाल, पण मात्र या राक्षसने माझ्या कळ्याला झोंबतील, मला बाजूला ओढून काढतील. असणारा या ठिकाणी बराच प्रयत्न करून आम्हाला पाहिजे तसं भेटू देणार, पण इतके लांबून आलो यासाठी केला होता. तू शेवट करून उठतो का थांबे झालं ना आता स्वीच. प्रभु रामचंद्र भगवान की जय. वदिलिया रमाकांता माझे कष्ट जाती व्रथा म्या मारिलिया लंकानाथा सुख रघुनाथा उपजेना. प्रभु रामचंद्र भगवान की जय. असं असणार त्या ठिकाणी ज्ञान बाबा रावणाचं त्याचं सांगत सांगत आपलं मी सांगू लागले की आपण असणारा भक्ती करीत असताना आपला संसाराचा अहंकार भक्तीला कधी बी गिळून टाकण्यासाठी तत्पर आहे. आणि जे आपण ज्यावेळेस भक्तीकडे रत होण्यासाठी जातो त्यावेळेस संसाराची कामं, लेकरं बाळ, बायका, पोरं हे जे असणारा कराळा विक्राळा अशा प्रकारचे असणारा भयंकर अशा प्रकारच्या राक्षसीने त्या असणाऱ्या मध्ये असं मिळालं बाबा सांगता मी नाही. तर त्या ज्या असणाऱ्या राक्षसीने मग त्यांच्यापासून कशा प्रकारे जायचं, रावण असणारा त्या ठिकाणी सीतामातेला काही घात करू नये ह्याचीही असणारी काळजी घ्यायची. बरं आपण असणारा अहंकाराला मारित असताना अहंकार मरत नाही, त्याला असणारा चांगलं असणारं लाडी गोडी लावून किंवा असणारं प्रभू रामचंद्राच्या हवाली जर त्याला केलं तर निश्चित असणारं त्या ठिकाणी आपण भक्तीला पावतो. अशा प्रकारचा विचार असणारा त्या ठिकाणी हनुमंतराय करू लागले. या लागी आपण तत्वता जव राक्षसी होती निद्रिस्ता तव वृक्षी राहू गुप्तता एकांती सीता जव भेटे